हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तुम्हाला तर माहिती आहे वीकेंड असला की आम्ही कुठं ना कुठं बाहेर जातो। सेम तसंच आज पण आम्ही नाही का पुण्यामध्ये प्रति शिर्डी म्हणून एक मंदिर आहे, खूप फेमस आणि छानसं मंदिर आहे। त्या शिर्डीची प्रतिकृती इथं बनवलेली आहे, तर आम्ही तिथं दर्शन घेण्यासाठी चाललोय। मी तर रेडी झालेली आणि सतीश पण तसे रेडी झालेले। आम्ही दोघं पण रेडी होऊन निघालोय मंदिराकडे जाण्यासाठी। मग काय दूरचा प्रवास होता तर त्यासाठी भूक तर लागणारच। मग स्वयंपाक वगैरे बनवून घेतला, जेवण केले, रेडी होऊन निघालो मंदिराकडे जाण्यासाठी। तर रस्त्याने खूप सारी ट्रॅफिक होती, पूर्ण ट्रॅफिक पार करून मंदिराजवळ आले, गाडी पार्किंगला लावली आणि मंदिरामध्ये आत जाण्यासाठी आले। हे बघा, आत जाताना खूप सारे शॉप पण आहे आणि मंदिर दिसतंय। ज्वेलरी दिसली मला, ज्वेलरी दुसरं काही असो, ज्वेलरी सगळ्यात पहिले दिसते मला। मंदिरात बाहेरून काम चालू आहे, थोडं पेंटिंगचं वगैरे। शिर्डीची प्रतिकृती इथं बघू आता आज जाऊन नेमकं आहे कसं। फर्स्ट टाइम आलोय तर सांगू बी शकत नाही, आणि युट्यूबवर वगैरे काही व्हिडिओ नव्हते बघितले, आज कसं ते मंदिरामध्ये आत आल्यानंतर असं दिसतं। चला आता आपण आज जाऊ, अजून बघू काय काय। पूर्ण मंदिराला गोल्डन कलर दिले। आज थोडं पावसाचं वातावरण पण झालं। मला वाटतं रात्रीची पूर्ण लाईटिंग लावलं ना। राजू नाव आहे त्याचं। बुंदीच्या लाडूचा प्रसाद काय माहित, तुपाचा आहे तो। तुम्हाला तुप आवडत नाही? कुठे घेतले तुम्हाला? अच्छा, असे आतमध्ये का? इथून या खिडकीमधून आम्हाला साईबाबाचं दर्शन तर झालंय, पण आता मेन गेट इथे आहे, लाईन मध्ये लागावं लागेल, मग मंदिरामध्ये आत जातो। छान काम केलंय, सेम जसं शिर्डीला आहे तसं इथं प्रतिकृती। वातावरण पण छान आहे आज, ऊन पण नाही, काही नाही। चला मग पाव बाहेरून किती सुंदर दिसतंय ना। नक्षीकाम पण खूप मस्त केलेलं, म्हणून आम्ही शूट काही घेतला नाही, कारण की ते गार्ड होतं ना, ते खूप सिट्ट्या वाजत होते, मी आमच्यावर लक्षच ठेवलं। पण मंदिरातून पण खूप छान आहे, सेम शिर्डीचं मंदिर एकामध्ये सेम तसंच आहे, काहीच बदल नाही। मग काय दर्शन वगैरे घेतलं आणि येऊन बसलो बाहेर थोडंसं। पाऊस चालू झाला? हो, एवढ्या दिवस 15 दिवसापासून पाऊस नव्हता, आज थोडंसं बाहेर काय निघलो, आला लगेच पाऊस। त्याच्यामध्ये मी साडी घातली, मी साडी तोली झाली, मी घरी कशी जाणार सांगा तुम्ही, मी कशी जाणार? हे पलीकडनं पण मंदिर आहे, शनी देवताचं मंदिर। इथं चालतो, इथं लेडीज अलाउड नसते। तुम्ही या दर्शन चलो दर्शन तर घेतलं। मला पण येऊ द्या, मी ओली होती पण पावसामध्ये ओली होती मी, नाही तर पाय घसरला की गेले। कुठं बसायचं आपण? छान आहे ना मधी, मला वाटलं बाहेर तेवढंच आहे, पण मधी पण इकडं हे कोणतं मंदिर एवढं मोठं? नाव वगैरे दिलेलं एंट्री वगैरे कुठे नाही, इथून दिसती एक्झिट नाही, मध्ये जाण्याचंच ना ते। राजवाडा येतो अन्नक्षेत्र। ओके, अन्नक्षेत्र राजवाडा।
प्रसादाचं रसला मी ओले होते पाऊस येतोय कुठेतरी चला हे भगवान हे काय होतं नेहमी मी कुठे गेले की पाऊस येऊन जातो मी ओले होऊन गेले बघा त्या नारळ आले मी बसून घेतलं हे बघा गाईस पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी तर बसून राहिली पुढं मस्त छानसा नजारा आहे नारळाचं झाड आहे मस्त पाऊस येतो हे बघा सगळ्या लोकांनी तर छत्र्या पण आणल्या आम्ही दोघांनी तर काही छत्री वगैरे काही आणलेला नाही आणि हे बघा फोन मध्ये तर लावून नाहीये बट मंदिर मध्ये असं लाईन लागलेली दर्शन घेण्यासाठी जास्त तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत मंदिर मध्ये कसं आहे बाहेरून असं आहे पावसामुळे आता आम्हाला इथं किती वेळ बसावं लागतं माहित नाही कारण की त्यांनी रेनकोट पण नाही आणला असं वाटलं की 15 दिवसापासून पाऊस नव्हता आता पण नाही येणार पुण्यामधील हे प्रति शिर्डीचं मंदिर सेम शिर्डीच्या मंदिरासारखं आहे त्या शिर्डी जायची आता मला गरजच राहील नाही मला जेव्हाही शिर्डी जाण्याचं मन होईल मी प्रति शिर्डीला येत जाईल पुण्यामध्ये खूप सारे भक्त पण आलेले हे दर्शन घेण्यासाठी तसंच माझं तर दर्शन झालंय कारण की मी थोडीशी लवकर आले होते ना तर माझं लवकर दर्शन होऊन गेलं तेव्हा थोडं जास्त काही लाईन पण नव्हता मी दर्शन काय म्हटलं आता खूप अशी गर्दी होतीये तर मी थोडीशी बसलेली पण पाऊस चालू म्हणून थोड्या वेळानं आम्ही परत निघू मंदिराच्या सगळ्या साईडनी बघत काय काय तोपर्यंत आम्ही इथं बसून वाट बघतोय पाऊस बंद होण्याची इथे प्रसादाचे खूप सारे स्टॉल लागले हे बघा मंदिर इकडच्या साईडला असं दिसतं इथं काय आहे इथं लिंबाच्या झाडाला साईडनी मंदिर बनवलंय का छान आहे हे सगळं टॉमीला झोपण्यासाठी भोजनालय राजवाडा महाप्रसादाचे कुपन इथं भेटतं त्याचं फीज आहे 50 रुपये पर पर्सन आपण घरून जेवण आलो त्याच्यामुळे आपण हो मला माहित नव्हतं म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम आला माहित असतं तर आम्ही इथं जेवलो असतो वाटलं याच्यामध्ये फिश असं पण त्याच्यात फिश नाही आहे तिकडनं शनी मंदिर आहे इथंच थोडंसं बसण्यासाठी स्पेस आहे मग राजवाड्यासमोर तर सगळे मस्त पैकी फोटो काढतात मला पण काढायचा हा राजवाड्याची बॅक साईड आहे आणि ही मी आहे आणि हे असंच मस्त असं छानसं नक्की काम केलेलं आहे सगळे शनिदेव झाडं वगैरे छान लावली तर मंदिरामध्ये आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे आम्ही दर्शन घेऊन आलोय पण मग तेव्हा मी शूट नव्हतं घेतलं का तर कॅमेरामध्ये अलाउडच नाही त्यांनी आम्हाला बाहेरच बंद करायला लावलं तसं इथं फोटो स्टुडिओ आहे ज्याला फोटो काढायचे असेल ते काढू शकतात पण मला जेवढे पाहिजे तेवढे मी त्या मोबाईलमध्येच काढून मग काय पूर्ण मंदिर फिरलो पाऊस पण बंद झालाय आणि आता निघालोय बाहेर जाण्यासाठी बघू अजून काही दिसलं तर बघू नाही तर मग निघतोय डायरेक्ट घरी जाण्यासाठी गेले ते हा हो वाव फोटो शूट करता काही नाही बघितलं तर मी त्याला जर एखाद्या वेळेस टाइम असेल तर नक्की पुण्यामधील प्रति शिर्डीला भेट द्यावी कारण की सेम शिर्डी सारखंच आहे आणि छान पण आहे बघायला पण मस्त आहे आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय